Namaste students, welcome to MJ Academy by Manisha Jadhav, and today we are going to complete our practice set 2.2 of Pythagoras theorem. तर हे 2.2 आहे ते बेस्ड आहे अपोलोनियस थेरमवर. तर अपोलोनियस थेरम काय सांगतो, जेव्हा ट्रायंगल दिलेला असतो एक आणि ट्रायंगल मध्ये एक मीडियन असते, म्हणजे इथे हा ट्रायंगल एबीसी मध्ये एम काय आहे, मीडियन आहे, आणि मीडियन असते म्हणजे हा एम हा ह्या बीसीचा काय झाला, मिड पॉइंट झाला. मिड पॉइंट झाला म्हणजे बीएम इज इक्वल टू काय झालं, एमसी झालं. तर जेव्हा असं असेल, मीडियन दिलेली असेल किंवा मिड पॉइंट दिलेला असेल, तर तुम्ही इथे अपोलोनियस थेरम यूज करू शकता. तर अपोलोनियस थेरम सांगतं की ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, काय सांगतं ते, ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2am स्क्वेअर, 2am स्क्वेअर प्लस 2mb स्क्वेअर, 2mb चा स्क्वेअर. समजलं? आता इथे खूप जणांना क्वेश्चन पडतो की एमबीज घ्यायचं का, एमसी नाही घ्यायचं का. तर तुम्ही एमबी पण घेऊ शकतात किंवा एमसी पण घेऊ शकतात, कारण एमबी इज इक्वल टू एमसी आहे, हो का नाही, कारण हा मिड पॉइंट आहे, म्हणून एमबी इज इक्वल टू काय आहे, एमसी आहे. सो लेट्स स्टार्ट द प्रॅक्टिस सेट 2.1. 2.2 तर 2.2 मधला फर्स्ट सम आहे की ट्रायंगल पी क्यू आर मध्ये एस इज द मिड पॉइंट ऑफ क्यू आर. पी क्यू आर मध्ये एस काय आहे, क्यू आर चा मिड पॉइंट आहे, आणि इफ पी क्यू इज इक्वल टू 11, पी आर इज इक्वल टू 17, पी एस इज इक्वल टू 13, देन वी हॅव टू फाइंड आउट क्यू आर. हा क्यू आर आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, तो इन ट्रायंगल पी क्यू आर पॉइंट एस इज द मिड पॉइंट ऑफ साइड क्यू आर. देअरफॉर मग हे काय झालं, पी एस इज अ मीडियन. देअरफॉर सेगमेंट PS is the median of triangle PQR. Therefore, by Pythagoras theorem, by Apollonius theorem, तर अपोलोनियस थेरम काय सांगतो, मी आताच तुम्हाला इथे एक्सप्लेन केलं होतं. तर अपोलोनियस थेरम मध्ये येणार आहे मग तुमचा पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर, पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2ps स्क्वेअर प्लस 2qs स्क्वेअर. नाउ लेट्स सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. पी क्यू किती आहे, 11 चा स्क्वेअर प्लस पी आर आहे 17 चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू 13 स्क्वेअर प्लस 2 इंटू qs चा स्क्वेअर. 11 चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे 121 प्लस 17 चा येणार आहे 289 इज इक्वल टू 2 इंटू 13 चा स्क्वेअर आहे 169 प्लस 2 इंटू qs स्क्वेअर. मग आता ह्यांचं जर आपण प्लस केलं तर आपले येणार आहे 410. 410 इज इक्वल टू 169 चं केलं तर तुमचं येणार आहे इथे 338 प्लस 2qs स्क्वेअर. ओके, नाव आता हा ह्यांचं आपण केलं तर 338 आहे ना, तर आता ह्याला इकडे काय करूया, सबट्रॅक्ट करूया आपण. मग देअरफॉर 410 मायनस 338 इज इक्वल टू 2qs स्क्वेअर. ह्यांचं आपण सबट्रॅक्शन केलं तर इथे येतं 72 इज इक्वल टू 2qs स्क्वेअर. देअरफॉर 72 अपॉन हा 2 आहे, इथे आल्यावर काय होणार आहे, डिवाइड होणार आहे, इज इक्वल टू qs स्क्वेअर. म्हणजे डिवाइड केलं तर आपल्याला येणार आहे 2 3 6 2 6 12 36 इज इक्वल टू qs स्क्वेअर. ओके, नंतर आपल्याला qs स्क्वेअर नको, आपण स्क्वेअर रूट घेऊया. मग देअरफॉर qs इज इक्वल टू रूट 36. रिझन लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, therefore qs is equal to 36 चा स्क्वेअर रूट किती आहे, 6 आहे. सो qs is equal to 6 आला. बट वी हॅव टू फाइंड आउट qr. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे qr. therefore qr is equal to 2qs. qr किती आहे, 2qs आहे ना, हे दोन्ही सेम आहे, हे आणि हे सेम आहे, म्हणून qr is equal to 2 into 6. Therefore QR is equal to 12 units. सोपा सम होता, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, अपोलोनियस थेरम लक्षात ठेवायचा आहे.
अपोलोनियस थेरम वापरून आपण इझिली हे सॉल्व केलेले आहे. लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट सम. सो आवर क्वेश्चन नंबर 2 इज इन ट्रायंगल ABC. त्यांनी डायग्राम दिलेली नाही आहे, जस्ट हा क्वेश्चन रीड करून मी डायग्राम काढलेली आहे. इन ट्रायंगल ABC, AB इज इक्वल टू 10, AC is equal to 7, BC is equal to 9, and then find the length of median drawn from point C. पॉइंट C मधून एक मीडियन काढलेली आहे साइड AB वर, आणि मग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मीडियनची लेंथ, म्हणजे CM ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, सो इन ट्रायंगल ABC पॉइंट M इज द काय झालं मिड पॉइंट ऑफ साइड AB, बरोबर. मग देअरफॉर हा AM किती येणार आहे, AM इज इक्वल टू हाफ AB. हा AM आहे तो पूर्ण AB च्या हाफ असणार आहे. ओके, सो AM इज इक्वल टू हाफ इंटू AB किती दिलेला आहे त्यांनी 10 दिलेला आहे. देअरफॉर AM इज इक्वल टू 5. AM काय भेटला तुम्हाला 5 भेटला. नाव इन ट्रायंगल ABC, CM इज द मीडियन. CM is the median. CM is the median. मग आपण काय वापरू शकतो इथे अपोलोनियस थेरम. देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम वापरू शकतो आपण. मग AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2 CM स्क्वेअर प्लस 2 AM स्क्वेअर इज इक्वल टू AC किती आहे 7चा स्क्वेअर प्लस BC 9चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 CM स्क्वेअर प्लस 2 इंटू AM आपण इथे फाइंड आउट केला होता 5चा स्क्वेअर. मग 7चा स्क्वेअर आहे 49 प्लस 81, 9चा स्क्वेअर येणार इज इक्वल टू 2 CM स्क्वेअर प्लस 2 इंटू 5चा स्क्वेअर आहे 25. आता हे 49 आणि 81 जर प्लस केले आपण तर येणार आहे 130 इज इक्वल टू 2 CM स्क्वेअर तसंच ठेवलं प्लस 25 2 जा 50. देअरफॉर आता हा 50 आहे त्याला इकडे घेऊन येऊया आपण, इक्वल साइनच्या इकडे घेऊन येऊया म्हणजे तो होईल सबट्रॅक्ट. 130 मायनस 50 इज इक्वल टू, मग इथे काय राहिलं 2 CM स्क्वेअर. देअरफॉर 130 मधून 50 गेले मग किती राहिले 80 राहिले ना. हां, 80 इज इक्वल टू 2 CM स्क्वेअर राहिले. मग आता हा 2 आहे तर 2 ला इकडे आणून काय करूया आपण डिवाइड करूया. देअरफॉर CM स्क्वेअर इज इक्वल टू 80 डिवाइडेड बाय 2. देअरफॉर CM square is equal to 2 under 2, 2 4 and 2 0. CM square is equal to 40. आता याचे स्क्वेअर रूट घेऊया. Therefore CM is equal to under root 40. रिझन काय लिहिणार टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, तर CM is equal to तुम्हाला माहिती आहे की 4 10 जा 40. मग इथे तुम्ही लिहू शकता 4 10 जा. Therefore CM is equal to 4 चा स्क्वेअर रूट काय निघतंय 2 निघतंय. सो 2 रूट 10 युनिट्स हे तुम्हाला भेटला CM. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं होतं मीडियन फाइंड आउट करायची होती ना, तर याला बॉक्स करा आणि मग तुम्हाला इथे वर्ड मध्ये लिहायला लागेल फाइंड द लेंथ ऑफ मीडियन. सो राइट हियर लेंथ ऑफ मीडियन. Therefore length of median of triangle ABC is equal to किंवा is लिहा फक्त is 2 root 10 units. Okay, let's move on to the next sum. So our question number 4 is in triangle ABC, M is the midpoint of side BC. If AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, त्यांनी AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर दिलेला आहे डायरेक्टली 290 सेंटीमीटर स्क्वेअर अँड AM इज इक्वल टू 8 सेंटीमीटर दिलेला आहे. वी हॅव टू फाइंड BC. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे BC. सो गिवन मध्ये काय लिहूया, फर्स्ट लाईन ॲज इट इज लिहिले मी इन ट्रायंगल ABC
पॉइंट M is the midpoint of side BC. हे गिवन मध्ये दिलेलं आहे. अँड AM इज द देअरफॉर मग AM काय होणार आहे, मीडियन ऑफ साइड BC. देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम वापरू शकतो आपण. अपोलोनियस थेरम काय सांगते मग, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. ओके, मग देअरफॉर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे 290 इज इक्वल टू 2AM दिलेला आहे 8चा स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले आपण. ओके, नाव 290 इज इक्वल टू 2 इंटू 8चा स्क्वेअर आहे 64 प्लस 2BM स्क्वेअर. देअरफॉर 290 इज इक्वल टू 128 प्लस 2BM स्क्वेअर. आता हा 128 आहे, त्याला इकडे काय करूया आपण, सबट्रॅक्ट करूया. देअरफॉर 290 मायनस 128 इज इक्वल टू 2BM स्क्वेअर. मग ह्यांचं सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला भेटेल इथे 162 इज इक्वल टू 2BM स्क्वेअर. देअरफॉर 162 डिवायडेड बाय हा 2 ला काय करूया, इथे डिवाइड करूया ना, 2 इज इक्वल टू BM स्क्वेअर. देअरफॉर इथे केलं तर 2 8 जा 16, 2 1 जा 2 इज इक्वल टू BM स्क्वेअर भेटला. पण आपल्याला काय करायचं, स्क्वेअर नको आहे म्हणून आपण स्क्वेअर रूट घेऊया. देअरफॉर BM इज इक्वल टू अंडर रूट 81. रिझन लिहायचा टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. देअरफॉर BM इज इक्वल टू 9. BM किती भेटला आपल्याला, 9. पण आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड BC. BC फाइंड आउट करायचं आहे. मग BC काय येणार आहे, BM च्या डबल येणार आहे. देअरफॉर इथे लिहा किंवा फक्त लिहा BC इज इक्वल टू 2BM. देअरफॉर BC इज इक्वल टू 2 इंटू 9 आलं होतं ना आपले 9. देअरफॉर BC इज इक्वल टू 2 9 जा 18 आणि त्यांनी सेंटीमीटर दिलेलं आहे तर आपल्याला लिहायला लागेल सेंटीमीटर. ओके, नाउ लेट्स मूव ऑन द 5th क्वेश्चन. सो आवर लास्ट सम इन दिस प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेट इज, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे इन फिगर T इज एनी पॉइंट इन द इंटिरियर ऑफ रेक्टँगल PQRS. ह्या रेक्टँगल मध्ये PQRS मध्ये T काय आहे, एनी पॉइंट आहे, कोणताही एक पॉइंट आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की प्रूव्ह करा TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर. बघा, TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TPचा स्क्वेअर प्लस TRचा स्क्वेअर. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. सो त्यांनी अजून सांगितलेलं आहे कन्स्ट्रक्शन करायला. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे कन्स्ट्रक्शन करायची आहे की जॉईंट AB अँड AB पॅरलल टू SR. त्यांनी सांगितलेलं आहे AB पॅरलल टू SR काढा. मग आपण ते कन्स्ट्रक्शन मध्ये इथे लिहिलेलं आहे. सो मग हा PQRS आहे तो काय आहे, रेक्टँगल आहे. मग देअरफॉर रेक्टँगल असल्यामुळे काय होणार आहे, PS पॅरलल टू QR, PS पॅरलल टू QR अँड PQ पॅरलल टू SR होणार आहे. ओके, अँड अजून काय असतं, अँगल A इज इक्वल टू अँगल A नाही, अँगल P is equal to angle Q is equal to angle R is equal to angle S is equal to 90 degree. हे काय आहे, each angle of rectangle is 90 degree. म्हणजे प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल लिहू शकतो तुम्ही इथे, प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल. ओके, आता हे राईट अँगल झालं. आता हे सगळे राईट अँगल भेटले. सिमिलरली इन ट्रायंगल in quadrilateral ABRS, in quadrilateral ABRS ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, सेगमेंट AB पॅरलल टू सेगमेंट SR, सेगमेंट AB पॅरलल टू SR काढलेलं आहे, बरोबर ना. सेगमेंट AB पॅरलल टू SR. रिझन काय लिहिणार तुम्ही, कन्स्ट्रक्शन.
ओके, हे ए बी पॅरलल टू एस आर आहे, मग देअरफॉर हे दोन पॅरलल आहेत आणि हे ए एस पॅरलल टू बी आर होणार आहे. कशामुळे? कारण अँगल एस इज इक्वल टू अँगल आर इज इक्वल टू 90. ऑलरेडी इथे आपण लिहिलेलं आहे, बरोबर ना. मग देअरफॉर हे 90 आहे, हे दोन पॅरलल आहे, म्हणजे हे पण पॅरलल असणार ना. देअरफॉर सेगमेंट AS parallel to segment BR. Okay, and angle A is equal to angle B is equal to 90 degree होणार आहे. मग therefore quadrilateral ABRS is a rectangle. हा काय होणार आहे? तुमचा रेक्टँगल होणार आहे. समजतंय? ABRS रेक्टँगल होणार आहे. सिमिलरली आपण हा PABQ पण काय दाखवू शकतो? रेक्टँगल दाखवू शकतो. सिमिलरली quadrilateral PABQ is also a rectangle. ओके, रेक्टँगल झाला. तर आता आपल्या मेन प्रूफ कडे जाऊया. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? TS² + TQ². ओके, मग आपण आधी TS² घेऊया. TS² कुठे येणार आहे? TS² हा इथे तुम्हाला माहिती की हा पण तुम्हाला 90 डिग्री भेटलेला आहे ना. हा अँगल कसा भेटलेला आहे? 90 डिग्री भेटलेला आहे आणि हा पण 90 डिग्री भेटलेला आहे. म्हणजे हा ह्या साईडचा पण 90 डिग्री, ह्या साईडचा पण 90 डिग्री. मग आपण घेऊया इन ट्रायंगल TAS. इन ट्रायंगल TAS अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल A कसा भेटलेला आहे आपला? 90 डिग्री. देअरफॉर TS² इज इक्वल टू TA² प्लस AS². ह्याला तुम्ही द्या 1 नंबर. ओके, नाव इन ट्रायंगल आपल्याला हवा आहे TQ² ना. मग TQ² कुठे आहे? इन ट्रायंगल TBQ. इन ट्रायंगल TBQ अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर TQ² इज इक्वल टू TB² प्लस BQ² इज इक्वल टू TB² प्लस BQ². काय लिहायचं? रिझन लिहायचं. याला पायथागोरस थेरम लिहा. काय लिहायचं? कशामुळे? पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम ह्याला तुम्ही दिला होता 1 नंबर. सेम हिअर पायथागोरस थेरमच लिहायचे. पायथागोरस थेरम ह्याला तुम्ही द्या 2 नंबर. ओके, नाव अजून काय हवं आहे आपल्याला? TP² हवाय. TP² कुठे भेटणार आहे आपल्याला? TP² इन ट्रायंगल TAP. इन ट्रायंगल TAP angle A is equal to 90. Therefore TP² is equal to TA² plus AP². TA² plus AP². समजते? आपण हा प्रत्येक हा राईट अँगल ट्रायंगल घेतो आणि त्याच्यामध्ये काय करतो? पायथागोरस यूज करतो. कारण आपल्याला TS² TQ² हे फाइंड आउट करायचं आहे ना. मग इथे काय लिहा? रिझन पायथागोरस थेरम. आणि ह्याला तुम्ही द्या 3 नंबर. ओके, मग इथे आपल्याला TP² पण घेतला. आता TR² फाइंड आउट करूया. TR² कोणत्या ट्रायंगल मध्ये येणार आहे? TBR. इन ट्रायंगल TBR angle B is equal to 90. Therefore TR² is equal to TB² plus BR². थोडंसं मोठं आहे पण खूप सोपं समज. सगळीकडे आपल्याला काय करायचं आहे? पायथागोरस थेरम वापरायचे. फक्त पायथागोरस थेरम. आणि ह्याला देऊया आपण 3 नंबर. ओके, नाव आता 1 आणि 2 प्लस करूया कारण आपल्याला TS² आणि TQ² हवाय. बरोबर. मग आपण काय करूया?
टी एस कुठे होता आपला, इकडे होता ना, टी एस इथे होता 1 नंबरमध्ये आणि टी क्यू इथे होता. तर मग आपण टी एस आणि टी क्यूला प्लस करूया. सो ॲड 1 and 2, ॲड 1 and 2. 1 and 2 ला जर ॲड केलं म्हणजे टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर आपल्याला एक साईड भेटून जाईल ना. टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे, टी ए स्क्वेअर प्लस ए एस स्क्वेअर, टी ए स्क्वेअर प्लस ए एस स्क्वेअर प्लस टी बी स्क्वेअर प्लस बी क्यू स्क्वेअर, टी बी स्क्वेअर प्लस बी क्यू स्क्वेअर. ओके, तर ह्याला ऍड केलं मग आपण इथे बघा ए एस इज इक्वल टू बी आर आहे ना, ए एस इज इक्वल टू काय आहे, बी आर आहे. इथे लिहा ए एस इज इक्वल टू बी आर आणि बी क्यू इज इक्वल टू पी ए आहे. काय आहे, बी क्यू इज इक्वल टू पी ए. ओके, मग देअरफॉर जिथे ए एस आहे तिथे बी आर लिहायचं आपल्याला. देअरफॉर टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू टी ए स्क्वेअर प्लस ए एस च्या ऐवजी आपल्याला लिहायचं आहे बी आर स्क्वेअर प्लस टी बी स्क्वेअर ॲज इट इज आणि प्लस बी क्यू च्या ऐवजी आपल्याला लिहायचं आहे पी ए चा स्क्वेअर. ओके, याला तुम्ही द्या 1 2 3 4 होते ना, 3 नंबर होता आणि हां 1 2 3 आणि इथे 4 होता. ह्याला द्या 5 नंबर, ह्याला दिला 5 नंबर. ओके, नाव आता ऍड करूया आपण 3 आणि 4 ला ऍड करूया. काय करूया, ऍड 3 and 4, ऍड 3 and 4. जर 3 आणि 4 ला ऍड केलं, 3 काय होता, 3 होता तुमचा टीपी स्क्वेअर, कारण आपल्याला टीपी स्क्वेअर आणि टी आर स्क्वेअर पण प्लस पाहिजे ना. मग टीपी स्क्वेअर आणि टी आर स्क्वेअरला आपण काय करूया, प्लस करूया. मग टीपी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर इज इक्वल टू टीपी स्क्वेअर काय होतं, टी ए स्क्वेअर प्लस ए पी स्क्वेअर, टी ए स्क्वेअर प्लस ए पी स्क्वेअर आणि टी आर स्क्वेअर होतं टी बी स्क्वेअर प्लस बी आर स्क्वेअर. ओके, नंतर जर आपण ऑब्झर्वेशन केलं इथे बघा 5th नंबरला टी ए स्क्वेअर आहे, ए पी स्क्वेअर पण आहे, बी आर स्क्वेअर पण आहे आणि टी बी स्क्वेअर पण आहे. ओके, मग इथे लिहा तुम्ही 6 नंबर, ह्याला काय दिलं आपण 6 नंबर. नाव फ्रॉम 5 and 6, फ्रॉम 5 and 6, 5 आणि 6 वरून तुम्हाला काय समजतंय की टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू तुमचं हे जे आन्सर आलेलं आहे हे ते इज इक्वल टू सेम आलेलं आहे टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअरच्या ना. मग तुम्ही लिहू शकता टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. समजते, कारण तुमचं हे दोन्ही साईड कशा आल्या, सेम आल्या, म्हणजे ह्या दोन्ही साईड पण इक्वल असणार आहे. समजते, जर तुमच्या ह्या साईड इक्वल आहेत म्हणजे ह्या साईड पण इक्वल असणार आहेत. हे तुमचं प्रूव्ह झालेलं आहे. इन दिस वे आपलं प्रॅक्टिस सेट 2.2 संपलेला आहे. खूप सोपं सम होतं हे, लक्षात ठेवा. सगळीकडे आपण पायथागोरस थेरम वापरले आणि त्यांनी सांगितलं होतं प्रूव्हमध्ये प्लस करायचं, तर सगळ्यांना प्लस करून आपण थोडंसं कम्पॅरिझन केलेलं आहे. खूप सोपं सम आहे, फक्त थोडंसं मोठं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.